जय महाराष्ट्र। मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा। माझ्यासोबत सातारा तालुक्याचे तालुका प्रमुख सागर रायते, शहर प्रमुख शिवराज टोनके, शहर प्रमुख रवींद्रजी बनगे, त्याच्यानंतर शहर समन्वयक इम्रान बागवान आणि आमचे सर्वच पदाधिकारी रुपेश वंजारे असतील, निलेश चव्हाण असतील, सर्वच लोक आहेत या ठिकाणी, हरिभा पवार वगैरे। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक अत्यंत गंभीर विषय त्यांच्या कानावर घालायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। हा विषय आहे, खाजगी सावकारी परवडली परंतु फायनान्स कंपनीचं लोन नको, इथपर्यंत सर्वसामान्य लोकांची वाईट अवस्था झालेली आहे। मधल्या 8-10 दिवसामध्ये सातारा तालुक्यामध्ये एका महिलेनं या फायनान्स कंपन्यांच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून स्वतःची जीवनयात्रा संपवली। निष्पाप बाईचा जीव गेलेला आहे। लोन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर होतं, परंतु घरात येऊन वारंवार दमदाटी तक्रार करण्याच्या प्रकारामुळे, शेजाऱ्या पाजाऱ्यांच्यात होणाऱ्या बदनामीमुळे संबंधित महिलेनं अक्षरशः स्वतःचा जीव गमावलेला आहे। हे एक उदाहरण नाही तर अशा हजारो केसेस आपल्याला पाहायला मिळत आहेत। फायनान्स कंपन्या आर्थिक पतपुरवठा करण्याच्या नावाखाली खाजगी सावकारीपेक्षाही वाईट धंदा करतायत। या ठिकाणी गुंड पोसले जात आहेत। वसुलीला ठेवलेली मुलं कुठल्याही कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत, यांचे कसलेही क्रिमिनल रेकॉर्ड तपासले जात नाहीत आणि यांच्या माध्यमातून अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये घरात बसून महिलांच्या समोर अपशब्द वापरून अत्यंत वाईट पद्धतीनं दमदाटी करून पैसे वसूल केले जातात। हा धंदा अत्यंत चुकीचा आहे। या लोकांनी जे लोन ॲग्रीमेंट हे लोक करतात, ते करताना 10 पानं, 20 पानं, 25 पानं लिमिट नाही। त्याच्यामध्ये सर्व मजकूर हा इंग्रजीमध्ये मुद्दाम लिहिला जातो, जेणेकरून कस्टमरला त्यातलं काही कळलंच नाही पाहिजे। शेकडो सह्या त्याच्यावर घेतल्या जातात फसवून लोकांच्या, आणि जो व्याजदर कुठे 15%, 16%, 17% दाखवला जातो, छुप्या खर्चासहित काढल्यानंतर पूर्णपणे 30% पेक्षा जास्त व्याजदर या फायनान्स कंपन्यांचा आहे। यांच्यावरती सरकार अंकुश ठेवणार आहे का नाही? का निष्पाप लोकांचे जीव असेच जाणार आणि फक्त फायनान्स कंपन्या गप्पर होणार आणि यांच्या माध्यमातून ज्या नेत्यांना फंडिंग होत असेल ते मोठे होत राहणार? असाच धंदा सर्वसामान्यांच्या लोकांच्या समोर तुम्ही चालवत ठेवणार आहात का? जिल्हा प्रशासन हतबल आहे। जिल्हा प्रशासनाकडे असा अधिकारी नाही की या पद्धतीच्या फायनान्स कंपन्यावरती त्याची देखरेख असेल किंवा त्याचं कंट्रोल असेल। मग नक्की जायचं कुठं? या फायनान्स कंपनीचं मत आहे, केस झाली तर तुम्ही सरळ कोर्टात जायचं, नाहीतर यांच्यावर सरळ RBIचं कंट्रोल आहे। आता सर्वसामान्य माणूस ज्याचं लोन 5,000, 10,000, 15,000 आहे, तो RBIकडे कधी जाणार आणि तो वरच्या वरिष्ठ कोर्टात जाऊन कधी केसेस करत बसणार? अत्यंत वाईट पद्धतीने वसुली करतात, नियमबाह्य वसुली केली जाते। परंतु जर प्रशासन हतबल होत असेल, प्रशासन याच्यामध्ये काय कारवाई करणार नसेल, तर शिवसेना यांना सोडणार नाही। शिवसेना येत्या 8 ते 10 दिवसाच्या आत तुम्हाला या कंपनीना कशा पद्धतीनं धडा शिकवते ते येत्या काळात 8 दिवसात तुम्हाला दिसेल। आम्ही सर्वसामान्यांच्या पाठीशी ठाम आहोत। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपील करतो, खास करून बजाज फायनान्स सारख्या कंपनीच्या जर काही खास तक्रारी असतील तर त्या लोकांनी निश्चित आम्हाला संपर्क करा। हे सोडून इतर सुद्धा फायनान्स कंपन्या काय त्रास देत असतील तर त्यांच्यासुद्धा तक्रारी दुसरं कोणी घेत नसेल तर तुम्ही शिवसेनेच्या लोकांशी संपर्क करा। आम्ही तुम्हाला याच्यातून निश्चित न्याय देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।